श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 37. ऐहिक कर्मनिरूपण. ब्राह्मणाला वरदान. मूर्तिमंत स्वरूप आहेत, तेच ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. ते दृश्यमान परमेश्वर आहेत. देवांमध्ये व गुरूंमध्ये काही अंतर नसते. किंबहुना गुरुपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही, कारण भगवंताचे दर्शन घडविणारा गुरु भगवंतापेक्षा थोर आहे. अज्ञान निवारक, सर्व धर्म प्रवर्तक, ज्ञानमूर्ती, सर्वज्ञ असे सद्गुरू जरी मनुष्य रूपाने प्रकटले तरी त्यांना सामान्य व्यक्ती म्हणून परिगणना करू नये. परिपूर्ण श्रीगुरुनाथांना आचार विचार विषयी निरूपण करणे हा काही महत्तर विषय नाही. ते नित्य शाश्वत असणारे ज्ञानवंत महात्मा आहेत. फक्त शिखामणी श्रीगुरुवर्यांनी त्या ब्राह्मणावर दया करून ऐहिक कर्माचरणाविषयी सविस्तर कथन केले. श्रीगुरु म्हणाले, हे ब्राह्मणा, गृहस्थाने आपल्या नित्य निवासासाठी एक घर बांधून ते नीटनेटके ठेवावे. घरात स्वयंपाकासाठी व अग्निकार्यासाठी योग्य काष्ट साठवून ठेवावे. पवित्र श्रीगंध, चंदन, रत्ने, तूप, तीळ इत्यादी यज्ञसामग्री आणि कृष्णाजीन, भक्तवस्त्र इत्यादी देखील घरी संग्रहित करावे. सकल पापक्षालन करणारी कामधेनू गाय घरात प्रेमाने भक्तिभावाने पाळावी. गृहस्थाकडे पांढरे पंख असलेले सौरस पक्षी असावे. गृहस्थांनी रोज पहाटे उठून प्रातर्विद उरकून घरातल्या सर्व खोल्या देवघर समार्जन करून नीट झाडून पुसून स्वच्छ करावे. घरात कामासाठी चांदी, सोने, तांबे किंवा मृत्तिका पात्र वापरावे व त्यातून पाणी घ्यावे. वर्णधर्माप्रमाणे ब्राह्मणांनी त्रिकाळ म्हणजे प्रातः, मध्यान्ह, सायंकाळी संध्यावंदन व स्नानविधी, देवपूजा इत्यादी न चुकता करावी. त्याचप्रकारे गायत्री मंत्राचे पठण करावे. ब्राह्मणांनी त्रिकाळ देवपूजा करणे उत्तम. साध्य असेल तर प्रातःकाळी तरी किमान देवपूजा करावीच. एक वेळी हेही शक्य झाले नाही तर मध्यान्ह समयी तरी पूजा करावी. देवपूजा कधीही टाळू नये, ती नित्यनेमाने करावी. याशिवाय सायंकाळी मंत्रपुष्प अर्पण करावे. घरी असताना देवपूजेत कदापि लोप आणू नये. देवपूजा व वैश्वदेवविधी संपन्न करण्यापूर्वी ब्राह्मणाने अन्न ग्रहण करू नये. जर कोणत्याही आकस्मिक परिस्थितीमुळे देवपूजा झाली नाही तर किमान भोजनापूर्वी देवपूजा करून मंत्रपुष्प अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. देवपूजा 6 विधानाने करता येते. विधियुक्त कलशपूजा. जलनारायण स्वरूपी म्हणून पवित्र कलशात शुद्धोदक भरून भक्तीने त्याची विधियुक्त पूजा करणे. 2. अग्निपूजा. अग्नी प्रत्यक्ष नारायण असे मानून भक्तिभावाने त्याची विधियुक्त पूजा करणे. 3. मानसपूजा. एकचित्ताने मानसपूजा करणे हे देवपूजेचे अत्युत्तम विधान आहे. 4. सूर्यनारायण पूजा. भक्तिभावे श्री सूर्यनारायणाची पूजा करणे. या विधानाने श्रीमन्नारायण प्रसन्न होतो. 5. स्थंडिल पूजा. स्थंडिलात देवता आवाहन करून पूजा करणे. 6. मूर्तिपूजा. देवाच्या प्रतिमेची पूजा करणे. जनसामान्यांनी मूर्तिपूजा करावी. या 6 विधानापैकी मानसपूजाच प्रशस्त आहे. ज्ञानीजनांनी, यज्ञपुरुषांनी, धेनूंची, उत्तम विद्वज्ञ ब्राह्मणांची, गुरूंची पूजा अवश्य करावी. यामुळे ते मरणोत्तर स्वर्गलोक आणि अंतगोतत्व मोक्ष मिळवतात. तसेच गुरूंच्या अनुमतीने वेदोक्त मंत्रोच्चाराने प्रत्यक्ष श्रीमन्नारायणाचे दिव्य सान्निध्य असलेल्या चक्रांकित शाळीग्रामाचीही पूजा करून अभिषेक तीर्थाचे सेवन करावे. त्याद्वारे साधक सकल दुरित अरिष्ट या सर्वांपासून मुक्त होतो. पण स्त्रिया व शूद्रांनी वेदमंत्र पठन करू नये. श्रीगुरूंच्या आज्ञेने गुरूंनी अनुग्रहित केलेली शिलामूर्ती किंवा काष्ठमूर्तीची पूजा करावी. तसे केल्याने देवता सान्निध्य प्राप्त होते. देवपूजा विधान विवरण. देवपूजेसाठी प्रथम शुद्धासनावर बसून नंतर त्रिवार प्राणायाम करावे. येभ्यो माता मंत्र जपून परमात्म्याला जागृत करावे. ओम प्रणव मंत्र 12 वेळा म्हणून उदक मस्तकावर प्रोक्षण करावे. नंतर संकल्पसहित अंगन्यास करावे. देवाच्या दक्षिणेला कलश स्थापना करून भक्तीने विधियुक्त कलशपूजा करून शंखपूजा करावी. तदनंतर देवावरील निर्माल्य विसर्जन करून ते नैऋत्येला टाकावे. मग शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न चित्ताने दीप प्रज्वलन करावे. त्यानंतर त्रिकरणपूर्वक गुरुस्मरण करून विधिपूर्वक देवपीठाच्या 4ही द्वाराचे 4ही दिशेची पूजा करावी. त्यानंतर आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन अर्पण करून पंचामृताने स्नान करून अभिषेक करावा. शुभासनवारी देवाची प्रतिष्ठा करून वस्त्र, यज्ञोपवीत, गंधाक्षता, पत्र, पुष्प, धूप
एकार्तिक्य दीप नैवेद्य तांबूल निरांजन मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. नंतर प्रदक्षिणा नमस्कार करून छत्र चामर व नृत्य गीत वाद्य असे राजोपचार सेवा अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. नंतर सनकादिकांची आराधना करून पीठावर हस्त ठेवून उत्तरपूजा करावी. अशा प्रकारे पूजा करून वैश्वदेवविधी आचरावी. अशा प्रकारे वैश्वदेवविधी किंवा पूजाविधी नियमानुसार पूर्ण निष्ठेने व व्यवस्थित करावी. त्याशिवाय पितृतर्पण आणि यमतर्पण हे धार्मिक जीवनाचे इतर काही घटक आहेत ज्याचे पालन केले पाहिजे. दैनंदिन उपासना केल्याने कुटुंबात समृद्धी येते. गोपूजा सूर्योपासना पूजा व यज्ञविधी ब्राह्मणासाठी आवश्यक आहे. देवपूजेत पुत्र पुष्पार्चन विवरण. देवपूजेसाठी आपल्या बागेतच फुलझाडे लावावीत. ती फुले देवाला अर्पावीत कारण ती अधिक पवित्र व श्रेयस्कर असतात. अरण्यातील वा इतर ठिकाणी उगवलेली फुले मध्यम बाजारातून आणलेली फुले तर अधमच होत. देवपूजेसाठी शुभ्ररंगी फुले उत्तम, रक्तवर्णीय पुष्पे मध्यम, इतर रंगाची फुले कनिष्ठ मानली जातात. मरगडलेली सदृच्छ किडलेली जमिनीवर पडलेली फुले वापरू नयेत. श्रेष्ठ गुणयुक्त कमळ, बकुळा, चाफा, मोगरा, जाई, कन्हेरी, शेवंती, पाटले, करवीर ही पुष्पे देवाला प्राधान्यतेने नित्य व भक्तीने अर्पण करावीत. बिल्वपत्र, तुलसीपत्र, कमलपुष्प देवाला अत्यंत प्रिय आहे. ही शिळी होत नाहीत त्यामुळे त्यांचा पूजेसाठी प्रामुख्याने उपयोग करावा. विष्णुपूजेसाठी मुख्यतः तुळशीपात्र वापरावे. शंकराला बिल्वपत्र व पांढरी फुले प्रिय असतात. गणपतीच्या पूजेत नेहमीच दुर्वांचा वापर करावा. तुलसीपात्राचा वापर कधीही करू नये. त्याचप्रमाणे दुर्गा, अंबिका अशा शक्ती देवतांच्या पूजेत दुर्वा अर्पण करू नये. नमस्कार विधी विवरण. आईवडिलांना समोरून, विद्वानांना व देवाला त्यांच्या उजव्या बाजूने, ब्राह्मण सभेत व देवपूजा समयी देवाला समोरून वंदन करावे. ब्राह्मण सभेत प्रत्येक ब्राह्मणाला स्वतंत्र नमस्कार करण्याची गरज नसते. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये. माता पिता व गुरूंना नमस्कार करताना उजव्या हाताने डावा कान व डाव्या हाताने उजवा कान धरून नमस्कार करावा. मातापिता रक्षक, आश्रयदाता, भयनिवारक, अन्नदाता, फुलपुरोहित तथा त्याची भार्या, सावत्र आई, मोठा भाऊ, मोठे काका, छोटे काका, ज्येष्ठ बंधू, वसस्क, हितचिंतक आणि इतर महात्मे या सर्वांना गुरुस्थानी ठेवून अभिवंदन करावे. उपासकाने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना नमस्कार करू नये. तसेच जप तप करताना, यज्ञकर्म करताना, जलाशयात असताना, स्नान करताना नमस्कार करू नये. तसे केल्याने दोष लागतात. स्नान करीत असलेल्या ब्राह्मणाला, संपत्तीचा मद असलेल्या व्यक्तीला, अज्ञानीला, अपरिचिताला, क्रोधिष्ठ व्यक्तीला, मंगलस्नान करणाऱ्याला नमन करू नये. सुतक असणाऱ्यांना व मूर्ख माणसाला वंदन करणे बंधनकारक नाही. भोजन विधी व स्थान विवरण. वैश्वदेव समयी असलेले अतिथी कोणीही असो त्यांची आदराने स्वागत करून, सन्मानाने पूजा नमस्कार करून त्यांना भोजन वाढावे. ब्राह्मणाने न चुकता पंचमहायज्ञ आचरावे. देवपूजा संपन्न झाल्यावर गोग्रास देवास देण्यास विस्मरू नये. भोजन समयी अवगत कोणत्याही अतिथीला प्रथम वाढावे. नंतरच घरातील सदस्यासोबत स्वतः भोजन जेवावे. सर्वांनी एकत्र बसून पंक्तीभेद न करता अन्न ग्रहण करावे. पंक्तीत भेदभाव केला तर महादोष लागतो. भोजन मौनपणे एकचित्ताने करावे. त्याचप्रकारे नानाविध तथा यज्ञविधी करताना शांतता पाळावी. मौन हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. पूर्वाभिमुख बसून जेवण करणे लाभदायक असते, पण पितृकार्यात उत्तराभिमुख होऊन जेवण करावे. जेवायला बसल्यावर प्राणाहुती द्यावी व मंत्र म्हणून आपोषण घ्यावे. त्यामुळे अन्नसेवनाचा दोष संभवत नाही. शीघ्र भोजन करणे हितकारक व सुखदायक असते. संन्यासी, यती, मुनी यांचे जेवण 8 घासांचे, गृहस्थाचे 32 घास व वानप्रस्थाचे 16 घास जेवण असावे. ब्रह्मचारीने पूर्ण तृप्ततेने अन्न सेवन करावे. अन्न नेहमीच 5ही बोटात घेऊन जेवावे. उद्ध्वस्त झालेल्या देवालयात, देवघराच्या जवळ, पाण्याच्या समीप बसून जेवणे योग्य नाही. घोड्यावर, हत्तीवर, स्मशानात, देवळात बसून जेवू नये. तसेच ओल्या कपड्याने व पादुका समोर ठेवून जेवू नये. जेवताना फक्त देवतांची कथा सांगावी, अन्यथा बोलू नये. ब्राह्मणाने स्नान व नित्य यज्ञकर्म केल्याशिवाय जेवू नये. संध्यासमयी जेवण न स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो. ब्राह्मणाने कधी काळे कपडे परिधान करून अन्न ग्रहण करू नये. भोजनात नख किंवा केस आढळल्यास ते अन्न वर्ज्य करावे. कावळा, सुकर, कुक्कुट, गाय, उंदीर यांनी स्पर्श केलेले अन्न जेवू नये. मध्यान्नीच्या भोजनानंतर उत्तम प्रकारे तांबूल सेवन करावे. तथापि ब्रह्मचारी, यतीश्वर, रजस्वाला स्त्रिया, विधवा स्त्रियांनी तांबूल सेवन करू नये. ब्राह्मणाने रात्रीचे भोजन झाल्यावर किमान 1 प्रहरपर्यंत वेदशास्त्र अध्ययन करून मगच झोपावे. निद्रास्थान विवरण. झोपण्याची जागा, पलंग,
अत्यंत स्वच्छ असावे. पलंगासाठी वापरलेले लाकूड उत्तम प्रकारचे असावे. उत्तर दिशेला मस्तक करून झोपू नये. झोपण्यापूर्वी ब्राह्मणाने रात्री सूक्त पठण करून विष्णू स्मरण करावे. जीर्ण शीर्ण पडक्या देवालयात, स्मशानात, झाडाखाली, 4 रस्त्याच्या मधोमध चौकात, शिवालयात, आईवडिलांच्या विश्रांतीच्या खोलीत, वाळवंटात, वारुळाजवळ, कोंपणाजवळ, सरोवराजवळ, नदीकिनारी, धान्याच्या ढिगावर, पडक्या घरात कधीही झोपू नये. हे ब्राह्मणा, आता कथन केल्याप्रमाणे ब्राह्मणाने हे सर्व आचार विचार लक्षात ठेवावे व त्या अनुरूप आचरण करावे. अशा प्रकारे ब्राह्मणाने त्यांचे विहित कर्म नित्य अनुष्ठानात आणले तर त्यांना अत्युत्तम फळ निश्चितच मिळते. विधियुक्तपणे आचरण करणाऱ्याला ब्राह्मणाला दैन्यता, तापत्रय कदापि बाधत नाही. तो देवतांनाही वंदनीय होतो. त्यांच्या सदनी निरंतर कामधेनू लक्ष्मीदेवी वास्तव्य करते. तो पुत्रपौत्रादी मिळून आनंदाने शतवर्षे जगतो. त्याला अपमृत्यू, अकाल मृत्यू बाधत नाही. त्याला कलिकाळालाही भयभीत होण्याची आवश्यकता नसते. तो ब्रह्मज्ञानी देखील होतो. अशा प्रकारे द्विजजनांनी उचित वर्तनाद्वारे गुरुकृपेला पात्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुकृपा असलेल्याला ब्रह्मस्थान प्राप्त होते. श्री नरसिंह सरस्वती गुरुजींच्या मुखातून हे सारे ऐकून त्या ब्राह्मणाने गुरूंना वचन दिले की स्वतःच्या परम कल्याणार्थ हे सारे विधियुक्तपणे पालन करणे सकल श्रेय गुरुपदेश व गुरुवचन पाळण्यामध्येच आहे, ह्याची त्याला जाणीव होती. श्रीगुरूचे चरण धरीत कृतज्ञ भावाने त्याने नमस्कार केला. श्रीगुरू त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले, हे ब्राह्मणा, आमचा उपदेश इहपर उत्कर्षाला कारणीभूत व उपयुक्त आहे. तू गुरुभक्त असे आहेस. यापुढे घर सोडून भिक्षाटनासाठी बाहेर जाऊ नकोस. तुला सर्व काही मिळेल. आजपासून तुम्ही सारे सुखमय व आनंदी व समृद्ध जीवन जगाल. ह्या आमच्या उभय वचनावर किंचितही संशय आणू नकोस, असा अनुग्रह दिला. अज्ञान नामक अंधाराला श्रीगुरुचरित्र दिव्य ज्योती समान आहे. गुरुपदेशाविना भक्ताचे संशय दूर होत नाहीत. श्रीगुरुचरित्राचे श्रवण अथवा पठन केल्याने मूढासहित सर्वांना दिव्य ज्ञान प्राप्त होते. इथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 37वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.